फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू मॅम. सर, आज मी होळीची वर्गणी गोळा करायला आलोय. पण एक प्रॉब्लेम झालाय. खरंच काकू गेल्यात गावाला, त्यामुळे माझं हक्काचं घर आज बंद आहे. पण मी माझ्या दुसऱ्या हक्काच्या घरी आलोय, माझ्या डार्लिंगच्या घरी. तिच्या बापाकडनं मी वर्गणी गोळा करणार मी. अरे आपण गौरव मोरे आहे, भल्या भल्यांना आपल्या खिशात घेऊन फिरतो. मोठे गोस्वामी. तेलाची बाटली. चला वर्गणी गोळा करायला. कोण आलो? गौऱ्या, तू इथे? चेतना, तू इथे? असं आम्ही बोललं पाहिजे. तू आज आलीयस, आम्ही कधीपासून आहे. इतके दिवस कुठे होतीस? ते आपलं चुकून. आता जाऊ दे ग, तू आलीयस ना चुकून. आज मिला मेरे दिल को सुकून. हाय चेतना, कितना हसीना चेहरा, कितनी प्यारी आंखें. काय लाजतेस यार तू चेतना. हेच आपल्याला जाम आवडतं यार. बरं मी काय म्हणतो, तुझा तो टकलू कुठे आहे? कोण टकलू? तुझा बाप. गौऱ्या, काय? माझ्या बाबांना काही बोलायचं नाही. ओ ओ ओ ओ बरं जाऊ दे. आहेत कुठे सांग तरी. आत बाथरूम मध्ये आहेत. काय साबणाचा विनयभंग करतोय? ए कोण आलंय चेतना? घोरपड. मी काय असं घोरपड? हा घोरपड मी काय असं आलोय तुमच्या घरामध्ये? असं आलोय का घरामध्ये? अरे झेपल्या तू आहेस? हा. अरे हे. चेतना, ओ काका, तुम्ही आतून लॉक का लावलो? अरे काळजी करू नकोस बेटा. बस बस बस. इतक्या दिवसांनी येतोस घरी. हा. असा कसा सोडू तुला? हा बेटा बस बस. काय पाहिजे निसंकोचपणे सांग. काय हवंय? काय हवंय? बदाम मिल्कशेक. बदाम मिल्कशेक. बदाम मिल्कशेक हवाय बाळा? हा. कुचके शेंगदाणे खायची लायकी नाही तुझी. बदाम मिल्कशेक हवाय तुला? अरे स्टेशनवर वजन चेक करायचं मशीन असतं, त्यात बोटं घालून 1-1 रुपये काढतोस ना तू. बाबा, नको ना बोलू त्याला असं. का त्याला असं बोलता सारखं? बेटा मी दाढी करत असताना नक्की माझ्या जवळ ये. का बाबा? एक फावडं मध्ये मारायचंय तुझ्या. हे काय आहे बेटा? हे कुठल्या भुवा आहेत ह्या? तू इथे उतरली की डायरेक्ट पत्री पुलावरून इकडे येईल. ही माझी मुलगी काय आता बोलावं? ए बाळा, ए बाळा, काय काम काढलंस मला सांग बघ तू. काका, हा बाळा. आपल्या चाळीत होळी आहे ना, हो. त्यासाठी मला तुमची मदत पाहिजे काका. अच्छा वर्गणी हवी आहे? हा. किती हवी मला सांग. द्या आता 1001. तुला वर्गणी हवी आहे ना? हा काका. नाही नाही अरे बेटा वेळ आहेस काही. इथे जवळ काय नाही करत बाळा. अरे ये काका, बाळा. नाही 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 तुला वर्गणी हवी आहे की नाही? हा, हा. आता मी काही प्रश्नांची तुला उत्तरं विचारेन, ती उत्तरं द्यायची मग वर्गणी घेऊन जा बाळा. अरे थँक्यू. हा? होळी कशाला म्हणतात? काय तुझ्या पप्पांनी प्रश्न केला यार. होळी म्हणजे बेटा प्रश्न सरळ आहे की नाही? हा. ॲटिट्यूड नाही दाखवायचं बेटा. सरळ सरळ उत्तर द्यायचं बाळा. होळी म्हणजे काय? बाबा. जी जळती लाकडं आहेत ना, ती कशातून आणलीस? होळी म्हणजे काय? होळी म्हणजे सांग सांग बेटा, सांग, सांग. बाबा, मारू नका. मारू नका, मला त्रास होतो बाबा. मला त्रास होतो. आज आलीस ना म्हणून तुडवत नाहीये, एवढाच फरक आहे. सांग होळी म्हणजे काय?
होळीला म्हणजे आता होळीचं दिन महात्म्य काय? होळी आपण काय साजरी करतो? होळीला आपण काय करतो? होळीला काय काय साजरं करतो होळीला आपण? गौऱ्या तू जा पुढच्या घरी. इथे तुला वर्गणी नाही मिळणार. कसा जाणार बाळा तो? चावी माझ्याकडे नाही का? लावलाय हा, आज तुझं व्यक्तिमत्व विकास केल्याशिवाय तुझी सुटका नाही बाळा. जाऊ द्या. ये लाकडा इकडे. होळी म्हणजे काय? काका मला होली म्हणजे काय माहिती नाही, पण कुली म्हणजे काय माहिती आहे सांगू? नाक्यावर जा. काय झालं रे? लॉक लावलाय. हा, या इकडे या. अरे या ना सरळ आता. पुन्हा जर ही थिल्लर गेली केलीस तर तुझ्या अंगाला गुळ चोळेन आणि मुंग्यांच्या वाऱ्यावर असा उभा करेन तुला मी. माझं डोकं सटकलं ना, मी काही करू शकतो. लक्षात घे. नको. लक्षात आलं तुझ्या? हा आलं. हा, आता मला सांग, होळी म्हणजे काय? होळी होळीला काय करतात? होळीला हा. आपण लवकर. लवकर आपण सगळे एकत्र येतो. ते रेल्वे स्टेशनवर पण येतो. होळी का करतात? याचं उत्तर दे मला. कारण त्यात टाकलेलं खोबरं गोड लागतं म्हणून. खोबरं होळीत टाकलेलं खोबरं गोड लागतं. हा, हे तुझं कारण आहे. हा, तुला हे तुझं कारण. नका ना मारू त्याला. शांत बस तो. अजिबात बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं. नाही अरे सहज काढली. होळी आपण का साजरी करतो माहितीये का? आपल्या मनातले जे तामसी विचार असतात ते आपण त्या होळीत टाकायचे असतात. चांगुलपणाने वाईटपणावर मिळवलेला विजय म्हणजे होळी असते. लक्षात आलं तुझ्या? आलं लक्षात. हा, खोबरा खायला मिळतो म्हणून होळी नाही साजरी करायची. वाचन नाही रे तुझं बाळा. तुझं प्रॉब्लेम असं आहे, तुझं वाचन नाही. सार्वजनिक मुतारीवरची भिंत हेच तुझं वाचन आहे. त्याच्या पुढे जा बेटा. अनेक आहे वाचनीय जगात. लक्षात आलं का मी तुझ्या? आजपासून सुरू करतो. मला जाऊ द्या. मला नको नाही बेटा, नाही असं कसं जाऊन देईन तुला मी? मला सांग, साहित्याची काही तुला ओळख वगैरे आहे का? मला सांग. साहित्य तुला माहिती आहे? कधी गेलं का ना? पुस्तक ऐकलंस का? पुस्तक माहिती आहे ना मला. पुस्तक माहिती आहे? हा. मग कोणतं साहित्य तुला माहिती आहे मला सांग बघू. कशाचं साहित्य? कशाचं साहित्य? हे बघ इकडे जवळ. अरे असं काय करतो? ये ना जवळ. येणार रे कोणीतरी. याला म्हणतात पुस्तकं. याला अशी बाहेरून कव्हर असतं, मध्ये असं. आता हे बघ, शांता शेळके असं ऐकू येतं. कळलं तुला? याला पुस्तकं म्हणतात. नावं गेलीत कानावर काही? पुलं, दळवी, अत्रे, मर्ढेकर वाचलेस? गेला बाजार प्रसाद खांडेकर तरी वाचलेस? म्हणून तुझी ही हालत आहे. अरे जे आयुष्यात टाळायचंय तेच वाचलंयस तू. अरे प्रसाद खांडेकर यांनी लिहिलेल्या गोष्टी या साहित्य रांगोळी म्हणून नाही वापरल्या जात. मुळात त्या साहित्यात धरल्याच जात नाहीत. ते मांडलेलं नाही, सांडलेलं साहित्य आहे त्यांचं. झोंबी माहितीये? हा मग हे ना. नाही. अरे झोंबी म्हणजे आनंद यादव यांची कादंबरी झोंबी. हे का मारलं? झोंबी दाखवताना एवढं करायची काय गरज होती? नॉर्मल आला असतं तरी दिसलं असतं झोंबी. तू हो की नाही? काका तुम्हाला खरं सांगू, आई शपथ, आता 2 गाण्यात ना लई झोंबी.
हाच परिणाम आहे प्रसाद खांडेकरच्या साहित्याचा सतत पंच काढायचे, जे दिसलं की पंच करायचे, सोडायचं नाही. आता पण मर्ढेकर वाचायचंय. अयो काका मी जागीच मरीन हो. या काय आहेत? मर्ढेकरांच्या कविता. हा ये ही जवळ आहे मला. काका राहू द्या ना. ये गुरु आणि शिष्य फार जवळ बसतात बेटा. शुभ्र तिमिर मोहक वसना मर मरर व चर्चित नयना शांत तरल येई रजनी विश्वातुनी जपणी जपुनी मंद मंद ज्योती ही कणही खोनिया मुकुटी पाही. हे वाचून दाखव ये. काका. फक्त वाचून दाखव मला. जागीच मरीन हो आज मी. ये, ये, वाच. हे सगळं जोड आहे, जोड आहे. हा, वाच ना बाळा. शुभ्र तिमी मोहक वसना मला रव शशीच नाही ना. मला काय झालं जीभ झालं? काय झालं बाळा? माहित नाही काका, असं वाटतंय ना मी चक्क पडतो आता. हा बेटा हे असं नको. वाच बघू काय काका, राहू द्या. मला सांग. इकडे बघ, इकडे. वाच, वाच, वाच. हा, सांग बरं. शुभ्र तिमिर मोहक वासना पुढे वाच. काका माझी जीभ मरायला लागली हो. सांग सांग ना. तुझ्या साखर पण नाही कोणा हो, हो. हे वाचल्याशिवाय सुटका नाही. नाही, हे वाच.